नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्लिश मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे सायलेंट लेटर। इंग्लिश मध्ये असे बरेचसे शब्द आहेत की जे आपण लिहितो मात्र उच्चारताना बोलत नाही। मित्रांनो, इंग्रजी वाचत असताना अनेक विद्यार्थ्यांना एक अडचण निर्माण होते, ती म्हणजे सायलेंट लेटर असलेल्या शब्दांचे वाचन कसे करायचे हे त्यांना समजत नाही। काही वेळा आपण शब्द ओळखतो मात्र त्याचा बरोबर उच्चार कसा करायचा हे आपल्याला समजत नाही। उदाहरणार्थ, आपण नाईफ हा शब्द लिहितो आणि नाईफ या शब्दामधलं के हे लेटर सायलेंट होतं आणि आपण नाईफ असं प्रोनाउन्सिएशन करतो। इंग्रजीमध्ये अशी बरीचशी अक्षर आहेत ए टू झेड पर्यंत जी काही ठिकाणी सायलेंट होतात आणि यामुळे अनेकांना स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन मध्ये प्रॉब्लेम येतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ए टू झेड मध्ये सायलेंट लेटर्स कोणते आहेत, प्रत्येक अक्षरांचे उदाहरण आणि ते सायलेंट का होतं याच्या मागचं कारण सुद्धा। तर चला तर मग सुरुवात करूया। तर आज आपण पाहणार आहे की ए पासून झेड पर्यंत असे कोणते कोणते लेटर्स आहेत जे की सायलेंट होतात। तर सुरुवातीला आपण ए पासून सुरुवात करणार आहे। तर पहा, ए हा लेटर सायलेंट कधी होतो, तर या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे। ए नंतर डबल एल वाय आल्यास ए हा काही शब्दात हलकासा उच्चारला जातो आणि काही शब्दात जवळजवळ सायलेंट होतो, म्हणजेच पूर्ण सायलेंट होतो असं नाही। तर काही एक्झाम्पल्स दिलेत या ठिकाणी, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की ए हा कधी कधी सायलेंट होतो आणि कधी कधी हलका सायलेंट होतो, हे आपण जाणून घेणार आहे, लक्षात घ्या। तर या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की ए हा पूर्णपणे सायलेंट कधी होतो आणि ए हा हलकासा सायलेंट कधी होतो। तर पहा, या ठिकाणी मी एक शब्द दिलेला आहे, तो म्हणजे ऍक्च्युअली, आणि ऍक्च्युअली मध्ये ए हे जे लेटर आहे हे सायलेंट होताना दिसत आहे आपल्याला। त्याच्यानंतर आहे फिजिकली, फिजिकली मध्ये ए हे लेटर आपल्याला सायलेंट होताना दिसत आहे। तर याच्यानंतर आपण पाहणार आहे की ए हे जे लेटर आहे हे हलकसं सायलेंट केव्हा होतं। तर पहा, या ठिकाणी म्हटलं की रिअली, तर रिअली मध्ये ए जे लेटर आहे हे हलकसं सायलेंट होताना दिसत आहे, परंतु पूर्णपणे सायलेंट होत नाही, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आहे लिटरली, तर लिटरली मध्ये ए हे जे लेटर आहे हे आपल्याला हलकसं सायलेंट होताना दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की ए हे लेटर केव्हा सायलेंट होतं। तर याच्यानंतर आपण पाहणार आहे की बी हे लेटर केव्हा सायलेंट होतं। तर चला पाहूया। तर चला आपण आता पाहूया बी हे लेटर केव्हा सायलेंट होते। जेव्हा एम नंतर बी हा लेटर येतो तेव्हा बी हा लेटर सायलेंट होतो, लक्षात घ्या। फॉर एक्झाम्पल, काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण पाहूयात की या ठिकाणी मी एक वर्ड घेतलेला आहे, तो म्हणजे कोम। तर या कोम या लेटरमध्ये या ठिकाणी शेवटला बी आलेला आहे, ओके, आणि आपण उच्चार करताना कोम असा करतो, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी बी हा लेटर सायलेंट होताना दिसत आहे। त्याच्यानंतर आहे डम, डमचा उच्चार करताना आपण बी हा सायलेंट उच्चारतो, तेव्हा आपण या ठिकाणी डम असा उच्चार करतो, ठीक आहे। चला, पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे थंब, थंब मध्ये बी हा लेटर सायलेंट येताना दिसत आहे। आणि त्याच्यानंतर आहे बम, बम मध्ये बी हा लेटर सायलेंट आहे, लक्षात घ्या। तेव्हा आपल्याला लक्षात आलं असेल की एम नंतर जर बी हा लेटर येत असेल तर बी हा लेटर सायलेंट होतो, लक्षात घ्या। चला पुढे बघूयात। तर बी बद्दलचा अजून एक नियम आपण जाणून घेणार आहे, तो नियम आहे, पहा या ठिकाणी, टीच्या अगोदर जर बी आला तर बी हा सायलेंट होतो। तर टीच्या अगोदर जर बी आला तर तो कसा सायलेंट होतो ते एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेऊया। पहा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे, डेट। आता डेट हा शब्द वाचन करत असताना यातला बी हा जो लेटर आहे हा सायलेंट होताना दिसत आहे आपल्याला, लक्षात घ्या। तर आपल्याला वाचन करताना असं करायचं आहे डेट, ओके, तर याचा उच्चार डेप्ट असा करायचा नाहीये। पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आहे सटल, सटल हा शब्द रीड करत असताना सटल अशा प्रकारे रीड करायचा आहे आणि यातला बी हा जो शब्द आहे तो आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, ओके। त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे डाऊट, आणि डाऊट हा शब्द रीड करत असताना डाऊट अशा प्रकारे रीड करायचा आहे, यातला बी हा जो लेटर आहे हा सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे डेटर। आता डेटर हा शब्द रीड करत असताना डेटर अशा प्रकारे रीड करायचा आहे आणि यातला बी जो आहे हा सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या। तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की टीच्या अगोदर जर बी येत असेल तर बी हा
सायलेंट होतो. तर आपण या ठिकाणी पाहणार आहे की सी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे, जेव्हा यस नंतर सी येतो तेव्हा सी हा लेटर सायलेंट होतो. तर या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की सी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी एक्झाम्पल आहे सायन्स, आणि सायन्स हा शब्द रीड करत असताना यस हा जो लेटर आहे हा सायलेंट होताना आपल्याला दिसत आहे. देन पुढचं जे एक्झाम्पल आहे सीन, आणि सीन मधलं जो सी हा लेटर आहे हा सी आपल्याला सायलेंट होताना दिसत आहे. पुढचं जे एक्झाम्पल आहे मसल, ओके, आणि मसल हा शब्द वाचन करत असताना यातला सी जो लेटर आहे हा सायलेंट होताना आपल्याला दिसत आहे. देन पुढचं जे एक्झाम्पल आहे ते सीझर्स, सीझर्स हा शब्द वाचन करत असताना आपल्याला सी जो आहे हा सायलेंट होताना दिसत आहे. लक्षात घ्या. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की सी हा लेटर केव्हा सायलेंट होतो, जेव्हा यस नंतर सी येतो तेव्हा सी हा लेटर सायलेंट होतो. तर पाहूयात आपण पुढील लेटर कोणतं आहे ते. तर आज आपण पाहणार आहे की डी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे, जेव्हा डी नंतर जी येतो तेव्हा डी चा उच्चार होत नाही, म्हणजेच डी हा लेटर सायलेंट होतो आणि जी पासून उच्चार होतो. तर पहा या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण पाहूया की डी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे ब्रिज. आता ब्रिज हा शब्द वाचत असताना तर सुरुवातीला आपल्याला ब्री आणि ज असा रीड करायचा आहे, म्हणजेच डी ला आपल्याला सायलेंट करायचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी ब्रिज अशा प्रकारे याचं वाचन करायचं आहे, ब्रिडज असं वाचन करायचं नाहीये. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे प्लेज. आता प्लेज हा शब्द वाचन करत असताना प्ले ज अशा प्रकारे वाचन करायचं आहे आणि हा मधला जो डी आहे हा सायलेंट ठेवायचा आहे. लक्षात घ्या. प्लेड ज असं वाचायचं नाहीये, प्लेज अशा प्रकारे वाचन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जो एक्झाम्पल आहे हेज, हे ज अशा प्रकारे आपल्याला याचं वाचन करायचं आहे आणि याचा जो डी आहे तो सायलेंट ठेवायचा आहे. लक्षात घ्या. तर हेड ज असं वाचन करायचं नाहीये. त्याच्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल आहे ते म्हणजे वेज, आणि वेज या शब्दाचं वाचन करताना वे ज अशा प्रकारे वाचन करायचं आहे आणि यातला जो डी आहे तो सायलेंट ठेवायचा आहे. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की डी हा लेटर केव्हा सायलेंट होतो, जेव्हा डी नंतर जी येतो तेव्हा डी हे जे लेटर आहे तेव्हा हे डी लेटर सायलेंट होतं आणि उच्चार जी पासून होतो. तर आपण आता पाहूया पुढचं लेटर. तर आता आपण ई या लेटर बद्दल जाणून घेणार आहे की ई हे लेटर केव्हा सायलेंट होते. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे, जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी ई हे लेटर येत असेल तेव्हा ई हा लेटर सायलेंट होतो. लक्षात घ्या. तर या ठिकाणी मी काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून जाणून घेऊया की ई हे लेटर केव्हा सायलेंट होतं. तर पहा या ठिकाणी बाईक. तर आपण या ठिकाणी बाईक हा शब्द जर वाचन केला तर बाईकचं ई हे जे लेटर आहे ते सायलेंट होताना दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे नेम, आणि नेम हा शब्द वाचन करत असताना यातला ई हा जो लेटर आहे हा सायलेंट होताना दिसत आहे आपल्याला. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे शाईन, आणि शाईन मध्ये शेवटचं जे लेटर आहे ई हे आपल्याला सायलेंट होताना दिसत आहे. त्याच्यानंतर टाईप, टाईप या शब्दामधलं शेवटचं जे लेटर आहे ई हे आपल्याला या ठिकाणी सायलेंट होताना दिसत आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी ई हा लेटर येतो तेव्हा ई हा लेटर सायलेंट होतो. तर आता आपण पाहूया पुढचं लेटर कोणतं आहे ते. तर आता आपण पाहणार आहे की जी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे की जर एनच्या अगोदर जर जी हे लेटर येत असेल तर जी हा लेटर सायलेंट होतो. तर काही एक्झाम्पल्स दिलेत मी या ठिकाणी, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून जाणून घेऊया की जी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे डिझाईन. तर डिझाईन हा शब्द वाचन करताना डी जा इन अशा प्रकारे वाचन करायचं आहे आणि यातला जो जी आहे हा आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे रिझाईन. रिझाईन हा शब्द वाचन करताना री जा इन अशा प्रकारे वाचन करायचं आहे आणि हा जो जी लेटर आहे तो आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे साईन. तर साईन हा शब्द जो आहे सा इन अशा प्रकारे वाचन करायचा आहे आणि यातला जो जी आहे आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे. पुढचा जो एक्झाम्पल आहे ते म्हणजे कॅम्पेन. कॅम्पेन मधला जो जी आहे हा आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे आणि कॅम्पेन असं या शब्दाचं वाचन करायचं आहे. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की जी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर जी हा लेटर तेव्हा सायलेंट होतो
जर एन च्या अगोदर जर जी हे लेटर येत असेल तर जी हा लेटर सायलेंट होतो. तर आता आपण बघूयात पुढचा नियम. तर आता आपण पाहणार आहे की एच हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे. जर ओ च्या अगोदर जर एच हे लेटर येत असेल तर एच हा सायलेंट होतो. तर पहा एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण पाहूया की एच हा लेटर कसा सायलेंट होतोय तो. तर पहा या ठिकाणी मी ऑनर लिहिलेला आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी ओ आहे आणि ओ च्या अगोदर हा एच लेटर येत आहे म्हणून एच हा लेटर सायलेंट होत आहे. म्हणून आपण याचा प्रोनाउन्सिएशन जे आहे ते अशा प्रकारे करणार आहे ऑनर. त्याच्यानंतर आहे इको. इको हा जर शब्द तुम्ही पाहिला तर ओ च्या अगोदर एच हा लेटर येत आहे म्हणून इको मध्ये एच हा लेटर सायलेंट होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे ऑनिस्ट, आणि ऑनिस्ट हा शब्द वाचन करत असताना यातला एच हा लेटर सायलेंट होणार आहे कारण याच्या ओ च्या अगोदर एच येत आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ओ हा जो आहे तो सायलेंट होणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे आवर. आता आवर हा शब्द वाचन करत असताना ओ च्या अगोदर एच हे लेटर येत आहे म्हणून एचचा उच्चार जो आहे तो सायलेंट होणार आहे म्हणून आपण याला आवर असं प्रोनाउन्सिएशन करणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की एच हा लेटर कशा प्रकारे सायलेंट होत होतो. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की एच हा लेटर केव्हा सायलेंट होतो, जेव्हा ओ च्या अगोदर एच हे लेटर येत असेल तेव्हा एच हा लेटर सायलेंट होतो. तर आता आपण पाहणार आहे की एल हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे. जर डी एफ के एम च्या अगोदर जर एल हे लेटर येत असेल तर एल हा लेटर सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिले, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की एल हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहिले एक्झाम्पल आहे कुड, आणि कुड या शब्दाचं वाचन करत असताना आपल्याला कुड अशा प्रकारे याचं वाचन करायचं आहे आणि यातला एल हा जो लेटर आहे तो आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. याचं वाचन आपल्याला कुल्ड असं करायचं नाहीये तर ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे हाफ. हा फ या पद्धतीने याचं वाचन करायचं आहे आणि यातला जो एल लेटर आहे तो आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. हल्प असं याचं वाचन करायचं नाहीये. तर पुढचं एक्झाम्पल आहे टॉक. तर तुम्ही पाहिलं टॉक अशा प्रकारे याचं वाचन करायचं आहे आणि यातला जो एल आहे तो आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. टॉल्क असं या शब्दाचं वाचन करायचं नाहीये तर तो चुकीचा आहे. तर टॉक या पद्धतीनं याचं वाचन करायचं आहे. पुढचा जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे पा म. याचं वाचन पा म अशा प्रकारे करायचं आहे आणि यातला जो एल लेटर आहे तो आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे की एल हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर आता आपण पाहूया पुढचे लेटर कोणते आहेत. तर चला आपण आता पुढचं लेटर पाहणार आहे एन. एन हे लेटर केव्हा सायलेंट होतं ते आपण आता पाहणार आहे. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे. जेव्हा एम आणि एन हे दोन्ही लेटर जेव्हा एकत्र येतात तेव्हा एन हा लेटर सायलेंट असतो. तर काही एक्झाम्पल्स दिले, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की एन हा लेटर केव्हा सायलेंट येतो. तर पहा या ठिकाणी ऑटम हा शब्द दिलेला आहे आणि ऑटम हा शब्द वाचन करताना ऑटम इथपर्यंत आपल्याला याचं वाचन करायचं आहे आणि हा जो एन हा लेटर आहे हा आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल आहे डॅम, आणि डॅम या शब्दाचे वाचन करताना डॅम इथपर्यंतच आपण वाचन करणार आहे आणि यातला जो एन हा लेटर जो आहे तो आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आहे कॉलम, आणि कॉलम हा शब्द वाचन करत असताना याच्यामध्ये कॉलम या पद्धतीने आपल्याला याचं वाचन करायचं आहे आणि यातला एन हा लेटर जो आहे आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आहे हायम. हायम हा शब्द वाचन करत असताना यातला एन हा लेटर सायलेंट होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा एम आणि एन हे दोन्ही लेटर जेव्हा एकत्र येतात तेव्हा एन हा लेटर सायलेंट होतं, लक्षात घ्या. लक्षात ठेवा जेव्हा एम आणि एन हे लेटर जेव्हा दोन्ही एकत्र असतात तेव्हा एन हा लेटर सायलेंट असतो. तर चला पाहूया पुढचा लेटर कोणता आहे तो. तर आता आपण पाहणार आहे की पी हे लेटर केव्हा सायलेंट होतं. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे. जर एसच्या अगोदर पी हे लेटर येत असेल तर पी हे लेटर सायलेंट होतं, लक्षात घ्या. तर या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिले, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की पी हे लेटर केव्हा सायलेंट होतं. तर पहा या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे सायकोलॉजी, आणि हे सायकोलॉजी शब्द वाचन करत असताना एसच्या अगोदर पी हे लेटर येत आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण हा सायकोलॉजी जो शब्द आहे तो सायकोलॉजी अशा पद्धतीने वाचन करणार आहे. त्याच्यानंतर आहे सायकिक. एसच्या अगोदर पी हे लेटर येत आहे, लक्षात घ्या, आणि पी हे लेटर आपल्याला सायलेंट ठेवायचं आहे आणि याचं वाचन सायकिक या पद्धतीने करायचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे
सायकायट्रिस्ट. सायकायट्रिस्ट या शब्दाचे वाचन करत असताना पी हे लेटर जे आहे आपल्याला सायलेंट ठेवायचं आहे, लक्षात घ्या. आणि याचं वाचन आपल्याला सायकायट्रिस्ट या पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे सायकोथेरपी. आणि सायकोथेरपी हा शब्द वाचन करताना यातलं पी हे लेटर आपल्याला सायलेंट ठेवायचं आहे आणि सायकोथेरपी अशा पद्धतीने याचं वाचन आपल्याला करायचं आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की पी हे लेटर केव्हा सायलेंट होतं, तर जेव्हा यसच्या अगोदर पी हा लेटर येतो तेव्हा पी हे लेटर सायलेंट होतं, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण पाहूया पुढील लेटर कोणता. तर आता आपण पाहणार आहे की टी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे. जेव्हा टी नंतर सीएच येतो तेव्हा टी हा सायलेंट होतो आणि सीएच चा उच्चार फक्त च असा होतो. तर काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की टी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिलेत. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे वॉच. आणि वॉच या शब्दाचे वाचन करत असताना वॉच अशा प्रकारे करायचं आहे. आणि आपला नियम काय सांगतोय आपल्याला की टी नंतर जर सीएच येत असेल तर टी हा सायलेंट ठेवायचा आहे आणि सीएच चा उच्चार फक्त च असा करायचा आहे, म्हणजे वॉच अशा प्रकारे याचं वाचन होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे मॅच आणि यातील टी हे लेटर सायलेंट होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे कॅच. आता कॅच हा शब्द वाचन करताना टी हा जो लेटर आहे तो सायलेंट होताना दिसत आहे आणि सीएच चा उच्चार आपल्याला च असा करायचा आहे, म्हणजे कॅच. त्याच्यानंतर आहे बॅच आणि यातील टी हा जो लेटर आहे तो आपल्याला सायलेंट होताना दिसत आहे कारण टी नंतर सीएच येत आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की टी हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर टी हा लेटर तेव्हा सायलेंट होतो जेव्हा टी नंतर सीएच येतं आणि सीएच चा उच्चार फक्त आणि फक्त च असाच करायचा. तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहे की यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम तुम्हाला दिलेला आहे. तो नियम आहे जर यू हा लेटर जी नंतर जर येत असेल आणि त्याच्यानंतर कोणताही वॉवेल जर येत असेल तर यू हा लेटर सायलेंट होतो, म्हणजेच यू चा उच्चार होत नाही, लक्षात घ्या. तर या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिले, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी पहिले एक्झाम्पल आहे गेस. आणि ह्या गेस शब्द वाचन करत असताना आपल्याला या ठिकाणी यू हा लेटर सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. कारण आपला नियम काय सांगतोय की यू हा लेटर जी नंतर येत असेल तर यू हा लेटर सायलेंट होतो. तर त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे गेस्ट. आता गेस्ट या शब्दाचे वाचन करत असताना यातील यू हा जो लेटर आहे तो सायलेंट होणार आहे, कारण आपला नियम काय सांगतोय की यू हा लेटर जी नंतर जर येत असेल आणि त्याच्यानंतर कोणताही वॉवेल जर येत असेल तर यू हा लेटर सायलेंट होणार आहे, लक्षात घ्या. अगदी त्याचप्रमाणे गाईडचे सुद्धा आहे. गाईड या शब्दाचे वाचन करत असताना आपल्याला यू हा लेटर सायलेंट ठेवायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आहे गार्ड. गार्ड हा शब्द वाचन करत असताना त्यातील यू हे लेटर सायलेंट होणार आहे. कारण का होणार आहे सायलेंट? यू हा लेटर आहे तो जी नंतर येत आहे आणि याच्यानंतर ए हा वॉवेल येत आहे, लक्षात घ्या. त्यामुळं यू हा जो लेटर आहे तो सायलेंट होणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर आता बघूया पुढचं. आज आपण पाहणार आहे डब्ल्यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे. जर येस नंतर डब्ल्यू हा लेटर जर आला तर डब्ल्यू हा लेटर सायलेंट होतो, म्हणजेच डब्ल्यू चा उच्चार होत नाही. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिले, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की डब्ल्यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर पहा या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे आन्सर. आणि आन्सर हा शब्द वाचन करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की आपला नियम जो सांगत आहे की येस नंतर जर डब्ल्यू हा लेटर आला तर या ठिकाणी डब्ल्यू हा लेटर आपल्याला सायलेंट ठेवायचा आहे, म्हणजे याचं वाचन आपल्याला आन्सर अशा प्रकारे करायचं आहे, लक्षात घ्या. आन्सर. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे सॉर्डसमन. तर सॉर्डसमन या शब्दाचे वाचन करत असताना या ठिकाणी येस नंतर डब्ल्यू हा लेटर येत आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी डब्ल्यू हे जे लेटर आहे ते आपल्याला सायलेंट ठेवायचं आहे, लक्षात घ्या. तर या शब्दाचे आपल्याला वाचन सॉर्डसमन या पद्धतीने करायचे आहे. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे सॉर्ड. आता हे सॉर्ड एक्झाम्पल वाचन करत असताना यातील जे डब्ल्यू लेटर आहे आपल्याला सायलेंट ठेवायचे आहे, कारण येस नंतर डब्ल्यू हा लेटर येत आहे. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे सॉर्न. आता सॉर्न हा शब्द वाचन करत असताना यातील जो डब्ल्यू आहे तो डब्ल्यू येस नंतर येत आहे, म्हणून आपल्याला हा जो डब्ल्यू आहे त्या ठिकाणी सायलेंट घ्यायचा आहे, लक्षात घ्या. म्हणून याचं वाचन आपल्याला सॉर्न अशा प्रकारे करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की डब्ल्यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर डब्ल्यू हा लेटर तेव्हा सायलेंट होतो जेव्हा येस नंतर डब्ल्यू हा लेटर येतो, तेव्हा डब्ल्यू चा उच्चार केला जात नाही. आता आपण पाहूया पुढचा नियम. तर आता आपण डब्ल्यू चा अजून एक नियम पाहणार आहे की डब्ल्यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो.
तर पहा या ठिकाणी मी एक नियम दिलेला आहे, तर तो नियम आहे जर डब्ल्यू हा लेटर आर च्या अगोदर जर आला तर त्या शब्दामध्ये डब्ल्यू हा लेटर सायलेंट होतो, म्हणजेच डब्ल्यू चा उच्चार होत नाही. तर काही एक्झाम्पल्स दिले, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया की डब्ल्यू हे लेटर केव्हा सायलेंट होते. तर पहा या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते राईट आहे, आणि राईट ह्या शब्दाचे वाचन करत असताना डब्ल्यू हा जो लेटर आहे तो आर च्या अगोदर येत आहे, म्हणून या शब्दाचे वाचन राईट अशा प्रकारे करायचं आहे. लक्षात घ्या, त्यातील डब्ल्यू हे लेटर सायलेंट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे रॉंग, आणि रॉंग या शब्दाचे वाचन करत असताना त्यातील डब्ल्यू हे लेटर सायलेंट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे रिस्ट. रिस्ट हा शब्द वाचन करत असताना यातील डब्ल्यू हे लेटर आपल्याला सायलेंट ठेवायचं आहे, कारण डब्ल्यू नंतर आर येत आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे रोट. रोट हा शब्द वाचन करत असताना यातील डब्ल्यू हे लेटर सायलेंट ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की डब्ल्यू हा लेटर केव्हा सायलेंट होतो. तर मला खात्री आहे की हा नियम तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. धन्यवाद मित्रांनो. आज आपण या लेक्चरमध्ये सायलेंट लेटर ए टू झेड पर्यंत कोणते आहेत हे व्यवस्थितपणे पाहिलेले आहेत. आता जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये एखादा शब्द पाहाल तेव्हा त्या शब्दामध्ये सायलेंट लेटर कोणतं आहे हे तुम्ही लगेचच ओळखणार आहात. म्हणूनच म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि शब्दांचा सराव करा आणि इंग्रजीच्या उच्चारामध्ये आत्मविश्वास मिळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.